धैर्य मुजुमदार रक्ताच्या थारोळ्यात आणि सावीने चक्क मुजुमदारांची सून म्हणून ठोकली सही. काय सावीचा हा निर्णय मुजुमदार घराण्याला उद्ध्वस्त करणार की नवा खेळ सुरू होणार? नमस्कार मंडळी. जुळली गाठ ग मध्ये आज जे घडलं ना ते पाहून माझ्या अंगावर अक्षरशः काटा आलाय. म्हणजे त्या भास्करचा नीचपणा कोणत्या थराना जाऊ शकतो. स्वतःच्याच भावाचा जीव घेण्यासाठी ट्रक पाठवला आणि त्यात अडकला आपला लाडका धैर्य. मला तर इतका राग येतोय की जेव्हा धैर्य त्या रस्त्यावर उभा होता आणि तो म्हातारा भाऊराव त्याला रागाने बघत होते तेव्हा वाटलं होतं की आता काहीतरी अघटित घडणार. वेड लागलाय तरी माज गेला नाही असं धैर्य म्हणतोय आणि पुढच्याच क्षणी त्याच म्हाताऱ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतोय. यालाच म्हणतात रक्ताचं नातं. पण थांबा, खरा ट्विस्टर अजून पुढे आहे. तो ट्रक ड्रायव्हर भास्करचा माणूस होता हे धैर्याला कळलं असतं तर? मला तर वाटतंय की भास्कर आता स्वतःच्या जाळ्यात अडकलाय. पण सर्वात धक्कादायक दृश्य काय होतं? सावीने कोणाचीही वाट न पाहता धैर्याला चक्क लोट गाडीवर टाकून हॉस्पिटलला नेलं. विचार करा, ज्या घरातून तिला हाकलून दिलं होतं त्याच घराच्या वारसासाठी ती रस्त्यावर धावतीये. आणि नर्सने जेव्हा सही मागितली तेव्हा सावीने क्षणाचाही विचार न करता सांगितलं, मी सावी धैर्य मुजुमदार. बास, तिथेच सगळं गणित बदललं. हा केवळ हॉस्पिटलचा पेपर नाहीये मित्रांनो, ही सावीची मुजुमदारांच्या साम्राज्यात झालेली अधिकृत एंट्री आहे. आता माझा एक वादग्रस्त मुद्दा ऐका. मला असं वाटतंय की हा अपघात फक्त योगायोग नाही. कदाचित भास्करला माहीत होतं की धैर्य मध्ये पडणार आहे आणि त्याला एका दगडात 2 पक्षी मारायचे होते. पुढच्या भागात काय होणार लिहून घ्या. धैर्य वाचणार तर नक्कीच, पण जेव्हा त्याला शुद्ध येईल तेव्हा सावीने स्वतःला त्याची बायको म्हणून जाहीर केलंय हे ऐकून तो तिचा स्वीकार करेल की पुन्हा नवा तमाशा करेल? मला खात्री आहे की हॉस्पिटलमधून बाहेर पडताना सावी आता मुजुमदारांच्या घरात हक्काने पाऊल ठेवणार आणि भास्करची उलटी गिनती सुरू होणार. तुम्हाला काय वाटतं? सावीने मुजुमदार नाव लावून योग्य केलं की घाई केली? भास्करला आता जेलमध्ये पाठवायला हवं की नाही? लगेच कॉमेंटमध्ये सांगा. बघूया कोणाचे विचार जुळतायत.